अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या रक्षक प्रतिष्ठानच्या थीम सॉन्गचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते लॉन्चिंग, गॉगल लावत कॉलर उडवली अन गाण्यावर थिरकले. रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोजर यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर नव्याने गाणे तयार केले आहे. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या रक्षक प्रतिष्ठानच्या थीम सॉन्गचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते रविवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या दरम्यान जलमंदिर पॅलेस येथे अलोट उत्साहात लॉन्चिंग करण्यात आले. गॉगल लावत कॉलर उडवली अन गाण्यावर स्वतः उदयनराजे भोसले हे थिरकले. या सोहळ्यादरम्यान उदयनराजे भोसले यांनी कॉलर उडवून आणि गॉगल लावत गाण्यावर उत्साहात नृत्य केले. एकदा जोडलेले नाते मी कधीच तोडणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत लोकांचे मित्र, भाऊ आणि अंगरक्षक म्हणून कायम राहणार आहे. लोकांच्या सेवेसाठी 24 तास 365 दिवस हजर राहण्याचा शब्द त्यांनी दिला, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी जलमंदिर पॅलेस येथे मोठ्या प्रमाणावर युवक कार्यकर्त्यांची गर्दी पाहावयास मिळाली. अरे खाली चला सगळे. नोकरी करायची नाही आणि केली तर कधी सोडायची नाही. खाली कोणी काय म्हणलं तर एकच सांगतो, तुमच्या सगळ्यांसाठी सुशील असेल, आम्हाला असेल तर असंख्य म्हणजे मित्रमंडळी हात सोडला तर तुम्ही सोडाल, एकदा हात पकडला तर मी कधी सोडणार नाही. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तुमचा एक मित्र, तुमचा भाऊ आणि बहिणीचा एक अंगरक्षक म्हणून नेहमीच राहणार. कोणी काय म्हणाल मला माहिती, गैरसमज कृपया करून आपण करून घेणार. जर एकाने सांगितलं की बाबा तुम्ही असं तसं काय पण म्हणा, मुलगा म्हणा काय पण म्हणा, पण तुमचा मित्र आहे आणि शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत राहणार. मला काय घेणं नाही कोण किती मोठं झाला आणि जास्तीत जास्त तुम्ही मोठे व्हा आणि माझा संपूर्ण जेवढा म्हणून माझ्याकडनं जे करता येईल आपल्या सगळ्यांच्या सेवेची. एकंबे येथे 15 लाखांच्या सभा मंडपाचे भव्य भूमिपूजन, ग्रामविकासाला नवी दिशा, खासदार नितीन काका पाटील.
एकंबे तालुका कोरेगाव येथे खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या गणेश मंदिर सभा मंडपाच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. मारुती मंदिराच्या पाठीमागील गणेश मंदिरासाठी उभारण्यात येणाऱ्या या सभा मंडपासाठी 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सभा मंडपामुळे गावातील धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना सशक्त व्यासपीठ मिळणार असून एकंबेच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळेल असा विश्वास सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व खासदार नितीन काका पाटील यांनी व्यक्त केला. गावाच्या श्रद्धास्थानाच्या विकासातूनच गावाचा आत्मा अधिक बळकट होतो, याच भावनेतून हे कार्य मार्गी लागले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रारंभी खासदार नितीन काका पाटील यांचे ग्रामस्थांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत या उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे, ॲडव्होकेट पांडुरंग भोसले, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अजय बापू कदम, प्रतापराव कुमुकले निकम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सूर्यकांत बर्गे, अजिंक्य कदम, अशोकराव केंजळे, विश्वासराव चव्हाण गुरुजी, विलास चव्हाण गुरुजी, विजयराव चव्हाण, माजी सरपंच शामराव चव्हाण, एकनाथ बापू चव्हाण, संतोष चव्हाण, विकास सोसायटीचे चेअरमन शुभांगी चव्हाण, व्हाईस चेअरमन दत्तात्रय चव्हाण, संचालक सचिन चव्हाण, अशोक काका चव्हाण, अशोक आप्पा चव्हाण, गणेश शेळके, सुभाष चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य केतन चव्हाण, अमोल पवार, चंद्रकांत बापू चव्हाण, एम.बी. चव्हाण सर, विकास चव्हाण, प्रवीण चव्हाण, पोलीस पाटील विकास शिंदे यांच्यासह सोसायटीचे आजी माजी संचालक, ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. अमृत 2 पाणी योजनेची ऐतिहासिक भेट. कोरेगावला 24/7 पाणी पुरवठा. 2027 पर्यंत कायमस्वरूपी जलसंकटावर केली जाणार मात. सुनील खत्री. कोरेगाव शहराला केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श व अग्रगण्य शहर म्हणून ओळख मिळवून देण्याचा ठाम निर्धार आमदार महेश शिंदे यांनी केला असून त्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला आहे. महानगरांच्या धर्तीवर कोरेगाव शहरासाठी 24/7 पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन तिचे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. या योजनेमुळे येत्या काही महिन्यात कोरेगावकरांची अनेक वर्षांची पाणी टंचाई कायमची इतिहास जमा होणार आहे. नवीन वर्षाच्या प्रारंभीच आमदार महेश शिंदे यांनी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अमृत 2 योजनेतून कोरेगावकरांना मोठा दिलासा दिला असून शहराच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री यांनी केले. केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने अमृत 2 अंतर्गत कोरेगाव शहरासाठी सुमारे 67 कोटी रुपयांची 24/7 पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि भविष्यातील किमान 50 वर्षांची गरज लक्षात घेऊन या योजनेचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेसाठी कृष्णा व वसना नदीच्या संगमावर जॅकवेल व पंप हाऊस उभारले जात असून विशेष बाब म्हणजे आमदार महेश शिंदे यांनी यासाठी स्वमालकीची जागा नगरपंचायतीकडे विनामूल्य हस्तांतरित केली आहे. लोकहितासाठी घेतलेला हा निर्णय कोरेगावच्या विकासाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणार आहे. भूमिपूजनाने कामाला वेग. कटापूर येथे पंप हाऊस व जॅकवेलच्या कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, सागर बिरकर, ॲडव्होकेट अमोल भूतकर, नगरसेविका संजीवनी बर्गे, संगीता ओसवाल, स्नेहल आवटे, वनमाला बर्गे यांच्यासह अजित विलासराव बर्गे, अनेक आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी भैरोबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. आज कोरेगावचा पुढील 50 वर्षाचा विचार करून आमदार महेशदादा शिंदे यांनी पाण्याची नवीन स्कीमला शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला. त्याच्या आज जॅकवेलचं भूमिपूजन करण्यासंदर्भात आज संपूर्ण नगरपंचायतचे पदाधिकारी व नगरसेवक इथे उपस्थित आहेत. 67 कोटी रुपयाची स्कीम असून हे पाणी 6 महिन्यात कोरेगावला 24/7 म्हणजे 24 तास कोरेगावला पाणी उपलब्ध होणारे 2026 पासून दिवाळीपासून समजा 6-8 महिने लागले तरी, आणि कोरेगावचा एक कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न संपणार आहे. याबद्दल आमदार महेशदादाचं मनापासून खरं तर आभार मानले पाहिजे. त्याच्या मालकी 2 गुंठे जागाची पंचायतला नगरपंचायतला बक्षीस देऊन आणि कोरेगावल्या लोकांना पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने त्यांनी घेतलेला एक निर्णय स्तुत्य निर्णय असून त्यांचे मनापासून सर्व कोरेगावकर, नगरपंचायतचे पदाधिकारी
व सर्व नगरसेवकाच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो आणि नवीन वर्षाच्या सर्व कोरेगावकरांना शुभेच्छा आणि ही नवीन भेट आमदारांतर्फे सुपूत करण्यात येते. त्या नगरपालिकेच्या योजनेमध्ये इथं आपण जॅकवेल, इंटेकवेल आणि 240 HP पंप इथून पंपिंग करून डायरेक्ट आपण जे MIDCचं जे जलशुद्धीकरण केंद्र आहे तिथं आपण 3.5 MLDचा WDP फिल्टर बांधणार आहे. आणि याच्यातूनच जो पहिला 4.5 MLD आणि हा 3.5 MLD असं 8 MLD आपण फिल्टर पाणी करणार. म्हणजे दिवसात कमीत कमी आपण एक 80 लाख लिटर पाणी आपण फिल्टर करू शकतो 24 तासामध्ये ह्याच्यातून जाणार आहे. तर ते इथलं जे जॅकवेल आणि इंटेकवेलचं काम आहे हे आपल्याला कमीत कमी एक 3 महिने पूर्ण करायला लागणार. कारण मार्चमध्ये परत दारी पडली परत आपल्या इथं काम करता येणार नाही. त्यामुळे आपण हे एक मार्चच्या आत हे काम करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आपण. 6 महिने जातील आपल्याला. पैसे भरले नाही 6 महिन्यामध्ये होते आपण. कोरेगाव तालुक्यातील 26 गावांचा पाणी प्रश्न लवकरच मार्गी लागणार. संत वाघदेव महाराजांच्या चरणी आमदार सचिन पाटील यांची प्रार्थना. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्यातील 26 गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी संत वाघदेव महाराज यांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली असून लवकरच त्यांच्या आशीर्वादाने हा प्रश्न सुटेल असा ठाम विश्वास आमदार सचिन पाटील यांनी व्यक्त केला. वॉटर स्टेशन तालुका कोरेगाव येथे आयोजित संत वाघदेव महाराज रथोत्सव सोहळ्यात आमदार पाटील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी दर्शन घेतल्यानंतर स्थानिक पत्रकारांशी संवाद साधताना कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील दीर्घकाळ प्रलंबित पाणी प्रश्नांवर थेट भाष्य केले. या भागातील नागरिकांना दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून हा प्रश्न तातडीने आणि कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रशासकीय व तांत्रिक उपाययोजना केल्या जातील असा शब्द आमदार पाटील यांनी दिला. पाणी हा मूलभूत प्रश्न असून तो राजकारणाचा विषय नसून जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. संबंधित गावांसाठी शाश्वत जलस्रोत उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येईल. संत वाघदेव महाराजांच्या कृपेने हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. या परिसरातील सर्व भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि या पंचकृतीचा या उत्तर कोरेगावच्या 26 गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा. या 26 गावातील शेतकऱ्यांचा असे शेती फुलावी आणि प्रपंच चांगला व्हावा हेच मी वाघदेव महाराजांची प्रार्थना करतो आणि मी खूप शुभेच्छा देतो. सत्तेत असल्याने लवकरच रथ मार्गाचे काँक्रिटीकरण करणार. श्रेयवाद टाळण्याचे आवाहन माजी आमदार दीपक चव्हाण. वॉटर स्टेशन येथील संत वाघदेव महाराज मंदिर परिसरातील रथ मार्गाचे 3 वेळा डांबरीकरण करण्यात आले असून गेल्या वर्षी या मार्गाच्या काँक्रिटीकरणाचा शब्द दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने तो शब्द पूर्ण करता आला नाही अशी स्पष्ट कबुली माजी आमदार दीपक चव्हाण यांनी दिली. आता शिवसेनेच्या माध्यमातून सर्वजण सत्तेत असल्याने लवकरच मंदिर परिसरातील रथमार्गाच्या काँक्रिटीकरणाचा विषय मार्गी लावला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वॉटर स्टेशन येथे संत वाघदेव महाराज मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. या भागातील पायाभूत सुविधांचा वेग वाढवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याचवेळी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा विषय मार्गी लागला होता. मात्र काही जणांनी केवळ श्रेय घेण्यासाठी काल भूमिपूजन केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. वास्तविक काम कोणी केले आहे हे वाठारच्या जनतेला माहीत असले पाहिजे. त्यामुळे श्रेयवादात कोणीही पडू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाराजा मंदिरामध्ये समाधीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मी आज उपस्थित राहिलो. खरं तर मी या उत्सवाला दरवर्षी गेले अनेक वर्ष येतोय आणि सातत्यानं या वाघदेव महाराजांच्या देवस्थानासाठी आपल्या वाठारकर ग्रामस्थांनी वेळोवेळी जी मागणी केली त्या मागणीचा विचार करून जे अंकुशका असतील, नागेश जाधव असतील, रोशन जाधव असतील, आता जे गणेश चव्हाण असतील आणि बाकी सर्वच जे जे सरपंच होते, पदाधिकारी होते, कृपालत्या जाधव होत्या पंचायत सदस्य, त्या सर्वांच्या मागणीनुसार आत्तापर्यंत अनेक कामं
या देवस्थानच्या बाबतीमध्ये आम्ही केली. गाठाळा गावासाठी मुख्यतः पिण्याच्या पाण्याची योजना ही जवळजवळ 7 कोटीची योजना ही होती. तीही पूर्ण रामराय साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्या काळी पूर्ण केली. आता या गावामध्ये पिण्याची पाण्याची कुठलीही अडचण निश्चितपणे नसावी असा मला विश्वास आहे. त्याबरोबरच या वाघदेव महाराजांच्या रथोत्सव असतो त्या रथाचा रथमार्ग याचं डांबरीकरण आपण त्या ठिकाणी केलं. 3 वेळा डांबरीकरण केलं आणि निश्चितपणे मी काँक्रीटीकरण करण्याचा शब्द दिला होता, परंतु दुर्दैवानं विधानसभेला पराभव झाला. परंतु निश्चितपणे आम्ही आता पुन्हा शिवसेना पक्षामध्ये सत्तेमध्ये गेलोय आणि निश्चितपणे या वाघदेव देवस्थानासाठी आणखी जे काय करता येईल तेही करण्याचा प्रयत्न आम्ही करू. त्याबरोबरच काल जे कुणीतरी मला समजलं की अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं सभागृहाचं उद्घाटन भूमिपूजन कोणीतरी केलं, तर निश्चितपणे त्या संदर्भात आम्हाला सांगितलं पाहिजे की सातत्याने आमचा ज्या अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी प्रयत्न होता, प्रस्ताव आम्ही दिला होता, मंजुरी आम्ही घेतली होती, त्याची सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत. सातत्याने नागेश जाधव, अंकुश यांचा सर्वांचा पाठपुरावा होता आणि पाठपुरावा असल्यामुळे आम्ही ते प्रयत्न करून ते योजना मंजूर आणली होती. आणि हेही सांगतो या जिल्ह्यामध्ये मला वाटते सुरुवातीला दोनच गावामध्ये 2 ठिकाणीच त्या ठिकाणी फक्त मंजुरी आपण घेतली. आणि हेही सांगतो की मंजुरी आल्यानंतर पुन्हा आपल्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार ते सभागृहाचं डिझाईन बदललं आणि डिझाईन बदलून पुन्हा त्याला आम्ही मंजुरी त्या ठिकाणी घेतली आणि काल उद्घाटन केलं. शेवटी प्रत्येकाचं तर वेळ असते, कामं एकाच्या काळात मंजूर होतात, भूमिपूजन दुसरं करतं, पण याचा श्रेय घेण्याचा मात्र कुणी प्रयत्न करू नये. हे काम हे रामराय साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. हेही मी या वाठारकर जनतेला म्हणजे मनापासून सांगतो. या ठिकाणी हे काम आम्ही मंजूर केले आणि भविष्यामध्ये सुद्धा अनेक जे काय या देवस्थानासाठी जे करणं आवश्यक आहे तेही करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. आमची सर्वांचीच वाघदेव महाराजांवरती मनापासून श्रद्धा आहे आणि श्रद्धेने आम्ही या ठिकाणी दरवर्षी आम्ही इथे येत असतो.